कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारुथा, हे माझ्याकडून तुझ्यासाठी. खरं तर तू जे काही केलंयस त्याचं मूल या गोष्टीने नाही करता येणार आहे, पण तरी माझ्याकडून तुला प्लीज घे. नाही नको कपारू, असं काय करतेस? माझ्या घरच्यांचं रक्षण केलंयस, प्लीज घे ना. पारू, अनुष्का मनापासून देते, घे. थँक्यू. मॅम, मला पारूला अजून एक गिफ्ट द्यायचं आहे, मी देऊन आले. बरं. पारू ऐक ना, घ्या तुमची बांगडी. नाही नाही, मी बांगडी वगैरे घ्यायला आलेली नाही आहे, ती तर मी तुला दान केली. असो, ऐक ना, तू फुसका बॉम्ब निघालीस का? तू, मला वाटलं काहीतरी जबरदस्त प्लॅनिंग करशील, सगळं ओकून मोकळं होशील, मोठा तमाशा करशील, माझं भांड फोडशील. तसं काहीच केलं नाहीस का तू? का केलं नाहीस तसं? बोल. वाह अनुष्का वाह. आई, बरं झालं हे सगळं मला आत्ताच कळलं. ते दिस इज नॉट फेअर अनुष्का. काय? कशाबद्दल बोलतोयस तू? तुला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. मी आत्ताच आईला आणि दादाला बोलवतो. ऐक ना, काय झालं प्रीतम? तू पहिलं माझ्याशी डिस्कस कर ना, आपण बोलूया. बोल ना मग, बोल बोल. माझ्या दादाला सुखात ठेवशील ना? हं? काळजी घेशील ना त्याची, भांडशील ना त्याच्यासाठी, कोणाशी प्रेम करतेस ना त्याच्यावर? हो. अगं मस्करी करते तुझी, चिल. प्रीतम, तू पण ना, मी उगाच घाबरले. इट्स ओके. मी येते. ती ना बरोबर बोलत होतीस. आता मी जेव्हा हे सगळं बोलत होतो ना, तेव्हा तिचा उडालेला चेहऱ्याचा रंग बरंच काही सांगून गेला आपल्याला. आणि तू अजिबात काळजी करायची नाही. हे बघ, त्या घरातलं जेव्हा कोणीही माझ्या बाजूने उभं नव्हतं ना, तेव्हा तू उभी राहिली आहेस. त्यामुळे आता मीही तेच करणार आहे. बघ जादूगार, करायची काय का नवीन मिशनला सुरुवात? अनुष्का आणि दिशाचा खाना चेहरा ना आपल्याला सगळ्यांसमोर आणायचा आहे. आदित्य, आम्हाला इतक्या तातडीने का बोलवून घेतलंस? आई, तुला तातडीने बोलवलं आहे कारण तुला दिशाच्या कंपनीची सेल्स ग्रोथ दाखवायची आहे. आदित्य, दिशाच्या कंपनीचा सेल्स ग्रोथ बघण्यापेक्षा मला आपल्या कंपनीची काय परिस्थिती आहे हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं वाटतंय. तसं नाही बहिणी, पण एकदा बघून घ्या. आपलं पोस्टर लॉन्च इव्हेंट आणि कॅम्पेन याच्यानंतर काही गोष्टींमध्ये फरक पडलाय. अर्थातच पारू पुन्हा एकदा घराघरामध्ये पोचली आहे, सेल्स वाढले, पण याचा फायदा आपल्या कंपनीपेक्षा दिशाच्या कंपनीला जास्त होतो.
कारण दिशाने आपले प्रोडक्ट्स कॉपी केलेत आणि सामान्य लोकांना तो फरक कळत नाहीये. लोक आपले प्रोडक्ट समजून तिचे प्रोडक्ट्स विकत घेत आहेत. शिवाय ती आपल्यापेक्षा कमी किमतीत विकते आणि एकावर एक फ्री. त्यामुळे एवढं मोठं कॅम्पेन करून काही फायदा झालाय असं म्हणता येणार नाही. नाही मला एक कळत नाहीये, एवढा लॉस घेऊन प्रॉडक्ट विकणं तिला परवडतंय कसं? श्रीकांत, कारण ती म्हणाली तसं तिला बिझनेस करण्यात इंटरेस्ट नाहीये, तिला आपला बिझनेस उद्ध्वस्त करायचा. आदित्य, आत्ता म्हणालास दिशाच्या कंपनीचे सेल्स रिपोर्ट दाखवायचे आहेत आणि आता सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर स्माईल आहे. काय चाललंय तुझं? काय आहे डोक्यात? आई, संकटांसोबत त्यातून बाहेर निघण्याची एक संधी मिळते असं तूच म्हणायचीस ना. ही दिशा आपली कंपनी उद्ध्वस्त करण्यासाठी एक स्ट्रॅटेजी आखतीये आणि मी मात्र त्यात एक संधी शोधली. 1 सेकंड. दिशाच्या आणि आपल्या कंपनीचा सेल ऑलमोस्ट सेम. आणि या दिशाने हे जे एकावर एक फ्री केलंय त्यामुळे ना तिची कंपनी प्रॉफिटमध्ये आहे, ना पारूचं इतकं मोठं कॅम्पेन करूनही आपण प्रॉफिटमध्ये आलो. आणि मोहन काका म्हणतो तसा लोकांची प्रोडक्ट्समध्ये गल्लत होते कारण दिशा आपल्या प्रोडक्ट्सची कॉपी करून विकते. मग जर आपणच तिचे प्रोडक्ट्स विकून दिलेत तर? आदित्य काय बोलतोस तू? आपण तिचे प्रॉडक्ट विकायला मदत करायची? बरा आहेस ना तू? एक मिनिट श्रीकांत, आदित्यला नेमकं काय म्हणायचंय ते जाणून घेऊया. आदित्य, तुझा प्लॅन काय आहे तो नीट उलगडून सांग. आई, हे बघ, दिशाचे प्रोडक्ट्स हे आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट्सची कॉपी आहेत. म्हणजे हुबेहूब तसेच आहेत, त्याच फॉर्म्युल्याने बनवलेले. आपण जर का तो सगळा माल विकत घेतला तर एकतर तो आपल्याला अर्ध्या किमतीत मिळेल, म्हणजे एकावर एकच्या ऑफरमुळे. म्हणजे आपली प्रोडक्शन कॉस्ट वाचेल आणि मग तो माल विकत घेऊन चेक करून आपण तो आपल्या ग्राहकांना आणि डिस्ट्रीब्युटर्सला सॅम्पल पीस म्हणून देऊ शकतो. आणि आजवर या दिशाने आपल्या नावाचा, आपल्या प्रोडक्ट्सचा गैरफायदा घेतलाय. आता आपण तिच्या प्रोडक्ट्सचा फायदा घेऊ शकतो. कधी ना कधीतरी तिची प्रोडक्शन कॅपॅसिटी संपेल आणि मग ती जास्त दिवस लॉस सहन करू शकणार नाही. कळतंय? मोहन, दिशाच्या कंपनीचा सगळा माल मार्केटमधनं उचलायची व्यवस्था करा. काही शिल्लक राहता कामा नये आणि तो आपल्या क्वालिटी चेक डिपार्टमेंटकडनं व्यवस्थित चेक करून आपल्या डिस्ट्रीब्युटर्सकडे पोहोचवण्याची व्यवस्था करा. हो वहिनी, करतो मी तसं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.